jungle. कसबे लिगड या ठिकाणी पाचड व्यवस्थापनाबाबत जनजागृती. कसबे लिगडच या ठिकाणी पाचड व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन करताना मान्यवर व सहभागी विद्यार्थी. कसबे लिगड या ठिकाणी पाचड व्यवस्थापनाबाबत जागृती. सांगली प्रतिनिधी दिनांक 10/6/2026 बुधवार कसबे दिग्रज या ठिकाणी पाचड व्यवस्थापन विषयावर जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. शेतीतील ऊस पाचडांचे योग्य व्यवस्थापन करून उत्पादन वाढ, जमिनीची सुपीकता आणि पर्यावरण संवर्धन साधता येते याबाबत शेतकरी व ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रगतशील शेतकरी प्रशांत चौगुले यांनी आपल्या शेतात पाचड व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करून 1 एकर क्षेत्रामध्ये 85 टन ऊस उत्पादन घेतल्याचा अनुभव उपस्थितांसमोर मांडला. त्यांनी पाचड जाळण्याऐवजी त्याचा सेंद्रिय खत म्हणून वापर केल्याने जमिनीची गुणवत्ता सुधारते, तसेच उत्पादन खर्च कमी होतो असे सांगितले. एक वेळ सोडून एक वेळ पाणी देण्याच्या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे पिकांच्या मुळांना पुरेसा वायू मिळून श्वसनक्रिया चांगली होते. परिणामी ऊसाची वाढ जोरदार होऊन उत्पादनात वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात पाचड व्यवस्थापनाचे महत्त्व, मृदा संवर्धन, जलसंधारण आणि स्वच्छ पर्यावरण राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन देखील करण्यात आले. या उपक्रमात सहभागी विद्यार्थिनींमध्ये ऋतुजा हुवाये, नम्रता उमासे, वैष्णवी काकणवाडी, सानिका सपाटे, दीक्षा डोंबे, सेजल पाटील, श्रुती सोनवणे, तेजस्विनी शिरूर आणि ईश्वरी तौशी यांचा विशेष सहभाग होता. विद्यार्थिनींनी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली. कार्यक्रमास ग्रामसेवक बाळासाहेब नागरगोजे, सहाय्यक कृषी अधिकारी बिराजदार, शिक्षक प्राध्यापक किशोर चंदुरे आणि प्राध्यापिका सारिका पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच उपस्थित मान्यवरांनी पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीसाठी पाचड व्यवस्थापन ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी शेतकरी व ग्रामस्थांनी पाचड जाळण्याऐवजी त्याची योग्य व्यवस्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला.